आहे तो विजन पोलिसिंग माइंडसेट राहते, तुमच्या विजन सामाजिक विजन राहते. तर दोन्ही एकमेकांच्या एक्सपिरियन्स शेअर केले तो आणखीन त्यामध्ये मार्ग निघतात. बरेच सजेशन चांगले चांगले दिले जिथे जो नॉर्मली आमच्या डोक्यात येत नाही, आणि तोच ह्या मीटिंगचा पर्पज आहे. आणि हा जो मीटिंग आहे काय एकदा नाही, हे माझा जो शेड्यूल आहे प्रत्येक बुधवारीला वेगवेगळ्या तालुक्याला मी जाणार आहे. ऑलरेडी गेवराई मी फिनिश केलेलं आहे, सिटी सब डिव्हिजन फिनिश झालेले आहे, आज अष्टी आहे, नेक्स्ट बुधवारी मे बी केज असेल, त्याच्यानंतर अंबाजोगाई असेल, माजलगाव असेल, आणि परत अष्टीच्या नेक्स्ट महिन्यामध्ये टर्न येईल. तेव्हा तुम्हाला काय आयडियाज असेल तेव्हा तुम्ही सांगू शकेल. हे आपला कंटिन्युअसली राहणार, 1-1.5 महिन्यामध्ये आपण परत भेटत राहणार. अराउंड 22-23 इश्यूज मी तुमचे लिहिलेले आहे. फर्स्ट इश्यू आहे ट्रॅफिकचा इश्यू. तो ट्रॅफिकच्या इश्यूच्या बाबतीत आपण भरपूर ड्राईव्स घेतलेला आहे. ट्रॅफिक एक असा सब्जेक्ट आहे जिथे फक्त पोलीस त्यामध्ये 100% रिझल्ट दाखवू शकत नाही. ट्रॅफिक इज ऑल अबाउट इंजिनिअरिंग. तुमची रोड किती मोठी आहे, रोड बराबर आहे की नाही, रोड अंडर कन्स्ट्रक्शन आहे का, रेड लाईट लावलेली आहे का, ग्रीन लाईट लावलेली आहे का, CCTV कॅमेरेज आहे का. इट्स बेसिकली सायन्स ऑल टुगेदर. तरी पण ट्रॅफिकच्या बाबतीत माझी ट्रॅफिक ब्रांचला मी सूचनाच दिलेल्या आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये जाऊन एखादा तालुक्यामध्ये जाऊन तुम्ही कायमस्वरूपी तिथे शिस्त लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तो अष्टीचा जेव्हा आपला नंबर येईल तो आपली ट्रॅफिक ब्रांच इथे येते, आपला पोलीस स्टेशनचा स्टाफसुद्धा राहते, आणि आणखीन तुमची इथे तक्रार आहे तो डेफिनेटली आपण एक डिवाइस पे साहेब तुम्ही कंटिन्युअसली एक आठवड्याचा तुम्ही ड्राईव्ह राबवून आपला ट्रॅफिकच्या इथे शिस्त आणा. ट्रॅफिक इश्यूज अल्टिमेटली लिडिंग टू फाईट्स. तर बरोबर आहे, छोटा मोठा कट मारले, हे केले, गाडीच्या कट मारले, आणि नंतर सेफ्टी जाऊन तिथे भांडण होतात. आता हे असं प्रकारचे किरकोळ स्वरूपाचे जे भांडण असते त्याच्यामध्ये मला तुमची मदत पाहिजे. ॲक्च्युली पोलिसांकडे दोन्ही पार्टी येतात, हे पार्टी म्हणणार ह्यांनी मला मारले, हे पार्टी म्हणणार ह्यांनी मला मारले. आपण एक तुम्ही सांगितले की साहेब कंप्लेंट तुम्ही खात्री करूनच दाखल करा, तो ॲक्च्युली खूपच डेंजरस तुम्ही आम्हाला सांगत आहे. तशी आझादी पोलिसांना दिली तर लोकांना न्याय भेटणार नाही, बिकॉज गुन्हा दाखल करायला उशीर होणार. आपला पर्पज काय आहे, फिर्यादी आपल्याकडे आला, गुन्हा दाखल केला, तपासमध्ये आपण बघू काय तिथे आहे, पण समाज अगोदर आहे, आमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही आहे तिथे. तो तुम्ही तुमच्या लेवलवर खात्री करून, तुम्ही लीडर आहे. आता सुरुवातीलाच तुम्ही म्हणले एक माणूसचे मागे 1000 लोक आहे, तुम्ही लीडर आहे. तो जो खरा आहे हे तुम्हाला पण माहीत आहे. तो तुम्ही तिथेच तो फायनल करून जो जेन्युइन कंप्लेंट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. 324 झाला, लोक म्हणतात जीव मारण्याचा प्रयत्न केला, 307 केला, 307 केल्यानंतर त्याला अटक करा, त्यामध्ये माझे 5000 रुपये पण घेऊन गेले. ॲटलिस्ट तुम्ही सगळे लीडर्स आहे, व्हेरीफाय करा तुमच्या एरियामध्ये. बिकॉज आमच्याकडे आला तो आम्हाला BNSS प्रमाणे आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई त्यामध्ये करणारच आहे. तो सोसायटीची त्यामध्ये मदत लागेल. तो हा पॉईंटच्या बाबतीत तुम्हाला त्यामध्ये तुमच्या ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट दाखवावं लागेल. पॉईंट नंबर 3 होता की सायबर पोस्ट मॉनिटर्ड. या सायबर पोस्टच्या बाबतीत आमचं सायबर पोलीस स्टेशन लेवलचे सगळे स्टाफ आम्ही सायबर पोस्ट रेग्युलरली मॉनिटर करत आहोत. तुम्ही स्वतः बघा, जानेवारीच्या वेळेस, डिसेंबरच्या वेळेस ज्याप्रमाणे आपला सामाजिक तेढ निर्माण होणारी पोस्ट होती, सध्या तसा नाही. त्याच्या एक कारण हे पण आहे की आम्ही भरपूर गुन्हे दाखल केलेले आहे, आणि पोस्ट टाकणाऱ्या लोकांना आम्ही बोलून कोणाला अटक, कोणाला आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेले आहे. आणि आमची सायबर सेल प्रत्येक वेळेस चालूच राहते. कोणी आक्षेपार्ह आला तर तुम्ही सुद्धा मला पाठवू शकते की साहेब हे बघा, ह्याला तुम्ही पाठवा. ह्याच्यामध्ये कॉलेजेसचे आणि कडाचे जे फार्मसी आहे, सिनियर कॉलेज आहे, हायस्कूल आहे, स्टुडंट्स आहे, त्यांच्या तुम्ही मला सांगितले, तो त्याचा एक हल हे आहे की ती पोस्ट वगैरे तुम्हाला माझ्यापेक्षा लवकर मिळणार, क्योंकि माझ्यासाठी पूर्ण बीड जिल्हा आहे, तुमच्यासाठी तो शाळा आहे. तुम्ही मला ती पोस्ट पाठवले किंवा माझ्या पोलीस स्टेशनला पाठवले, त्याच्यावर आपण लवकर ॲक्शन घेऊ शकेल. तो फेक कंप्लेंटच्या बाबतीत माझा म्हणणं झाला. आता कॉलेजेसच्या बाबतीत आणि ईव्ह टीझिंगच्या बाबतीत तुम्ही म्हणले, आपण बरेचदा काय होतं, मुलींना किंवा मुलांना ज्यांना हा ईव्ह टीझिंग होते ते पुढे येत नाही, त्यांना भीती राहते समाजाची. त्यासाठी आपण प्रोजेक्ट संवाद सुरू केले होते. मला वाटते बरेच लोकांकडे आमच्या बीड पोलीसचा QR कोड असेल. तुम्ही ठिकठिकाणी जाऊन तुमचे स्कूल्सला, कॉलेजेसला, बस स्टँडला, बिकॉज त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन ते फक्त एक प्रिंटच काढायचे आणि कुठेतरी पेस्ट करायचे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल बाब नाही. आणि कोणी मुली माझ्याकडे इच्छुक नसेल यायला,
तिथे फक्त स्कॅन करायचे त्यांना, त्याच्या घरी जाऊन तुम्ही कंप्लेंट करा. त्याची ओळख पण गुप्त राहील आणि तो डायरेक्टली 24 तासाच्या आत माझ्या ऑफिसवरून फोन येईल, त्याच्या आपण कंप्लेंट ऐकून इमिडिएटली त्याला आपण जस्टिस देणार. हे खूप एक चांगलं सोल्युशन आहे, जिथे आपण पूर्ण आष्टीमध्ये जेवढे शाळा कॉलेजेस आहेत तिथे जाऊन तुम्ही ते QR कोड लावा, लोकांना शिकवा की भाई फक्त कॅमेरा ओपन करायचे. ऑलरेडी सगळे लोक सेल्फी खिचतात, फोटो खिचतात, तो स्कॅन करायला सगळ्यांना येते आजचे काळमध्ये. UPI पेमेंट पण आपण सगळं करत आहे, तो फक्त जाऊन करायचे आहे. तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें.